श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री भाऊ महाराज. ही जी पालखी जी रौप्य महोत्सवी आहे त्याचं अहोभाग्य मानावं लागेल की आम्हाला हे प्राप्त झालेली आहे. ती कोणामुळे की सद्गुरू भाऊ महाराजामुळे ते म्हणायचे की जो वाहतो विश्वाची पालखी त्याची पालखी आपण वाहतो. म्हणजे आपलं केवढं भाग्य असायला पाहिजे. मग याच्यामध्ये आपले बरेचसे कुंडलीमधले ग्रहदोष पीडा म्हणा, बाहेरील पीडा म्हणा, शारीरिक पीडा म्हणा, हे सगळे दूर होत असतात. माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मी 2015मध्ये मी गावी गेलेलो आणि माळ्यावरून सामान ठेवताना खाली पडलेलो. माझ्या तिन्ही बोटंही तुटलेली आहेत पायाची. तर त्याचे फोटो पण माझ्याकडे आता आहे, तुम्हाला दाखवू शकतो ते. आणि पाय एवढा मोठा झाला तो विदाऊट ऑपरेशन, प्लास्टर लावलेलं, तो ऑपरेशन केलंच नाही त्या पायाला. आणि तो पाय घेऊन सुद्धा मी चालतो आहे. ते 1-1 किलोमीटरसुद्धा काय शक्ती मिळायची, चैतन्य मिळायचं भाऊ महाराजांच्यामुळे. काही कल्पना हे नाही तर असं आपण ठेवलं तरी भारी पडायचं चालायला. ही शक्ती परमेश्वर दत्त महाराज आपल्याला देत असतात. सामूहिक उपासना म्हणतो किंवा एक संघटित एक शक्ती म्हणतो, एक सामुदायिक याच्याने मिळते. दत्त महाराजांची एवढी शक्ती आहे. जन्मांतरांचे भोग आपले यातून सगळे टळत असतात. म्हणजे असे सर्वांनी आपले ह्याच्यामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आपली मोठी मोठी कामंसुद्धा बाजूला ठेवून आलात. ही आपल्या सर्वांचं भाऊ प्रतिष्ठानतर्फे स्वागत. सद्गुरू श्री भाऊ महाराज की जय, भालचंद्र महाराज की जय. चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री भाऊ महाराज की जय, भालचंद्र महाराज की जय. भाऊ महाराजांनी आपल्याला दत्त महाराजांची ही पालखीचं हे दाखवलं. ह्या पालखीमध्ये मी येणार नव्हतो, पण मला भाऊ महाराजांनी असं खेचलं की बाळा, कुठल्याही गोष्टीची चिंतन करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नकोस. जे काय आहे हे कलियुगामध्ये जे काय चाललं आहे ते चालू देत, पण ज्या दिवशी मी तुला काय देईन ना, ते तुझ्या भरपूर आयुष्यात पाठची पिढी जी सुखी राहील. आज तुझ्या जीवनात हे भोग आले असतील, पण तुझी लेकरं आहेत ना, ती सुखीच राहतील. आणि आज भाऊ महाराजांकडे मी आलो त्या दिवशी पालखीला माझ्या एवढा मोठा फोड आला होता इथे. आणि मी पालखी चालता मी दादांना पण बोललो की मला खूप त्रास होत होतं, डोक्याभर वेदना जात होते. मी टेम्पोमध्ये पण बसलो थोडा वेळ, परंतु दुसऱ्या दिवशी 19चा टप्पा होता आपला. तो टप्पा मला पार करायचं कसं, म्हणून मी भाऊ महाराजांना सांगितलं की मला एक काहीतरी तुमच्याकडून शक्ती द्या हे करायचं. आणि खरोखर सांगतो ना, ती पालखी काल जे 19चा टप्पा आहे तो मला काहीच जाणवलं नाही. माझ्या पाय म्हणजे अजूनपर्यंत पण ते पायाला वेदना नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या जी काय मी सेवा करतो, आज माझ्या मुलांना कमी भेटते, पण मी जी काय सेवा करतो, माझा मुलगा 80च्या स्पीडने गाडी घेऊन चालला होता आणि ती गाडी रिटर्न आली. 8 फूट मागे रिटर्न आली गाडी ठोकून, आणि तो उडाला 9 फूट. 9 फुटावर तिथे बैल बांधलेला होता आणि तो बैल पण दावा सोडून पळून गेला. पण माझ्या पोरग्याला काही जरा झालेलं नाही, ना गॉगल फुटला, ना त्याचा मोबाईल फुटला, आणि त्याला काहीच झालं नाही. कुठे गाडी कोमात गेली, पण माझा पोरगा कोमात गेला नाही. सद्गुरू भाऊ महाराजांची कृपा आहे. श्री गुरुदेव दत्त. शाश्वत सुखाचा भक्तिमार्ग जो आहे याची खरी ओळख जर करून कोण देत असेल तर ते आपले सद्गुरू. आणि आमचं महत् भाग्य एवढं आहे की सद्गुरू भाऊ महाराज आम्हाला लाभले आणि त्यांनी हा मार्ग आम्हाला दाखवला, ज्या मार्गावरून आज आम्ही अनुसरून जातो आहे. दत्तभक्तीचा मार्ग हा शाश्वत सुखाचा मार्ग आहे आणि या मार्गावरून भाऊंनी आम्हाला पुढे नेलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जो पायी पादुका पालखी जो 25वे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून आता आपण म्हणतो आहे, त्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. या मार्गामध्ये अनेक अडथळे येतात आणि माझं पण स्वतःचं म्हणजे आता तिकीट वगैरे काढली होती दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी होण्याकरता, आणि 2 दिवस आधी जी टाच दुखायला लागली तर मला आता प्रश्न पडला, म्हटलं आता कसं काय होणार आपलं. मी भाऊंचं नाव घेतलं, त्यांच्यावर सोपवलं आणि यवतवरून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा मला खरंच वाटत नव्हतं की मी टप्पा पार पडू शकेल, मग परत जायचं पाळी येते की का माझ्यावर. आणि त्या पालखीमध्ये सहभागी झालो. पालखीच्या जवळपास मी राहण्याचा प्रयत्न केला मुद्दाम, आणि त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्यामुळे काय कळलं नाही मला, पण ती जी टाच दुखायची थांबली ती आजपर्यंत अजूनही मला काय टाचीने त्रास दिलेला नाही आहे. आणि हे सर्वात मोठा अनुभव माझ्याकरता या पालखीतला असं मला वाटतं. पायी पादुका पालखीमध्ये हा जो सगळ्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जो प्रसार आणि प्रचार दत्तभक्तीचा व्हायला हवा, हो आमचा सोशल मीडिया टीम जी आहे आमची, आणि विशेष करून हे विघ्नेश आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मी सर्वांतर्फे, आमच्या सर्व परिवारातर्फे अभिनंदन करतो. आणि अशीच त्यांनी सोशल मीडिया पुढे दत्तभक्तीचा प्रचाराकरता वापरावी. दुसरी एक सांगायची गोष्ट म्हणजे आमचे नंदन दादा जे आहेत ते या पालखीमध्ये जराही गाडीला त्यांनी पाय लावलेलं नाही. संपूर्ण पालखीमध्ये ते धावत निघत आहेत. आम्हालाच पाहून अचंबित होतो आम्ही की ह्या वयामध्ये दादांना ही शक्ती ऊर्जा कशी मिळते म्हणून. आणि ते ज्वलंत उदाहरण आहेत. दत्त महाराज तर आहेच, भाऊ महाराज त्यांच्या पाठीशी आहेत. सद्गुरू श्री भाऊ महाराज की जय, भालचंद्र महाराज की जय. भाऊ महाराज की जय.
मी पहिल्यांदाच पायी पालखी करतो आहे. याचा काही अनुभव नाही मला. तर आम्ही साधारण शनिवारी आलो होतो. शनिवार आणि रविवार मी पालखी घेतलीच नाही. तेवढा कॉन्फिडन्सच नव्हता माझ्याकडे. आणि मी साधी पालखी ज्या स्पीडने जाते तो स्पीड पण मी मॅच करू शकत नव्हतो. तर मी साधारण रविवारीच रात्री मी भाऊंना बोललो, मला पालखी घ्यायची आहे. तुम्ही म्हणजे मला माहीत नाही तुम्ही काय कराल मला माहीत नाही, पण मला ती पालखी घ्यायची. आणि सोमवारी मी पाय दुखत असतानासुद्धा पालखी घेतली. म्हणजे अनुभव म्हणायचं मी शक्ती एक अनुभवली खूप चांगली. म्हणजे अजूनपर्यंत मी ती पालखी घेऊन चालतो आहे. म्हणजे ही शक्ती खरंच मी आधी कधी अनुभवली नव्हती. हो महाराज की जय. मी रमेश पावसकर. मी काकाश्री. आम्ही गोदरेजवाले. आम्ही काय होतो ते आमचं आम्हाला माहिती आहे. आणि आता आम्ही काय झालो ते भाऊनीच सगळी क्रिया केली. 77 नॉट आउट. याच्यापुढे भाऊ महाराजांनी आमच्याकडून कार्य करून घ्यावं. श्री गुरुदेव दत्त भाऊ माऊली. पायी पालखीचा अनुभव सांगायचा म्हणजे की अनुभव तर म्हणू शकत नाही मी तसा, कारण ही जबाबदारी होती आमची. सद्गुरू भाऊ महाराजांकडे येऊन साधारण 30 वर्ष झाली आहेत. पण ह्या पालखीच्या वाटलं नव्हतं आम्हाला की जमेल की नाही. पण जेव्हा आपण भाऊंची मानसपूजा करतो तेव्हा त्यांची एक म्हणजे ते बोललेले की म्हणजे ते रब भाषेत आमच्याबरोबर ते रब भाषेत जरा बोलायचे की म्हणाले काय नाही जा, तुमची जबाबदारी आहे ती. आणि आम्ही डोंबिवलीचा आमचा जो परिवार आहे आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगला अनुभव. खरोखर कठीण आहे ते, म्हणजे दत्तभक्ती आपण म्हणतो ते इतकी तरी सोपी नाही. ह्या पालखीच्या चालण्यानं आम्हाला समजली. पण सद्गुरू भाऊ माऊली आहे हे आपल्याकडनं करून घेते, कारण ते सांगितलेलं आहे की हे तुम्हाला करावंच लागेल, ते तुम्हाला पळ काढून जमणार नाही. आणि त्या पद्धतीने आमचे सगळे जे भोजी उत्तम प्रकारे पालखी घेऊन चालले आहेत. आणि अशा प्रकारचे सगळ्यांना चांगला एक अनुभव, चांगला आशीर्वाद भाऊ माऊलींचा आहे आणि असाच राहील. आणि त्यांची अखंड सेवा आम्ही करणार, कारण ते आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही करीत राहणार. एवढंच सांगतो. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू श्री भाऊ महाराज माझी फर्स्ट टाईम म्हणजे पहिलीच हे यात्रा आहे, पाययात्रा आहे. तरी मी पालखी घ्यायची डेअरिंग करत होतो. तरी पालखी घेतली तर तेव्हा हलकी वाटायची. आणि नंतर पालखी घेतल्यानंतर असे वाटायचे की भाऊ महाराज पालखीमध्ये बसलेत. तर त्याचा अनुभव मला आज आलेला आहे पहिल्याच वेळेला. श्री गुरुदेव दत्त. भाऊ महाराज की जय. भाऊ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या पालखीमध्ये सहभागी होण्याचा चान्स मिळाला. आणि ते जेव्हापासून पालखी चालू झाली त्यापासून मी येतोच आहे. आणि हे पालखी घेण्याचं भाग्य ह्या भाऊ महाराजांमुळे मिळालं आहे मला. आणि मी सर्वांना एकच सांगतो की जे अजून आलेले नाही आहेत पालखीला, तर त्यांनी याचा अनुभव घ्यावा. 1 दिवस 2 दिवस या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी इथे यावं आणि हा अनुभव स्वतः घ्यावा. आणि तुम्हाला ते कळेल की काय ते अनुभव असतो भाऊ महाराजांचा. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त भाऊ महाराज की जय. मी दुसऱ्या टप्प्यापासून आलो. त्या टप्प्यापासून जेवढी माझ्यासोबत माणसं होती त्यांच्या पायाला फोड आले आहेत. पण मी पालखीसोबत असल्यामुळे माझ्या पायाला एक पण फोड नाही. ही सगळी दत्त महाराजांची कृपा आहे. ती शक्ती दत्त महाराजांनी मला दिली. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू भाऊ महाराज की जय. मी या भाऊंच्या छायाखाली 2014मध्ये आलो. नंतर मला 2015मध्ये पायी चाललो. अनुभव मला खूप आले. 2024 दत्तजयंतीच्या अगोदर ते वाशिंदला मंदिरातून मी आणि आविदादा पडलो. आम्हाला दोघांना डोक्याला काहीच लागलं नाही, फक्त हाताला हात फ्रॅक्चर झाला. आता ते फेब्रुवारीच्या अगोदर ऑपरेशन ठरलं होतं जे हॉस्पिटलमध्ये. तर कापडेला बोलले आधी काय ऑपरेशन करू नको, कारण आपलं पालखी घ्यायच्या पुढे ठीक आहे चालेल, नंतर मी यायचं. मला हात माझा पूर्ण सरळ होत पण नाही. मला वाटत पण नव्हतं मी महाराजांची पालखी घेऊ शकतो. पण काय मला असं जाणवलं की तुला ही पालखी करायचीच आहे. ती पालखी घेता घेता असं मला वाटतं होतं की मी पालखी घेईन. असं मला माझा हात पण सरळ होत नाही आहे, तरी मी पालखी घेऊन सर्व महाराजांची कृपा आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. भाऊ महाराज की जय. मग आम्ही पालखीमध्ये सहभाग घेतला. 2 दिवस मी चाललो पालखीमध्ये. 2 दिवसानंतर माझ्या पायाला एवढे फोड आले. माझे जे सहकारी आहेत त्यांना माहिती आहे. वरती खालती सर्व ठिकाणी, दोन्ही ठिकाणी माझ्या फोड आले. फोड आल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी आराम केला. 4थ्या दिवशी मला रात्री थंडी वाजायला लागली. तर नंदनदादांनी मला सांगितलं की बाळा तुला थंडी वाजते, तुला ताप आहे, तू उद्या घरी जा, तुझी परिस्थिती पण खूप अवघड आहे. कारण मला व्यवस्थित पायी व्यवस्थित ठेवता येत नव्हते.
मी म्हणाला दादांना सांगितलं, मी नाही दादा, मी आता आलो आहे पालखीमध्ये, तर मग 7 दिवस मला सेवा करायचीच आहे. कारण पुढच्या 5 वर्षानंतर मी 60 ओलांडलेली असणार. तेव्हाही मी पालखी घेईल किंवा नाही घेईल हे माहीत नाही. पण मी आता आलो आहे, तर मला ही सेवा करायची आहे. ते म्हणाले, ठीक आहे बाळा, तू आता मग डॉक्टरकडे जा, इंजेक्शन घे, औषधं घे, उद्या आपण सकाळी बघू. त्याप्रमाणे मी औषधं घेतली. तुम्हाला सांगतो, ज्यावेळी इंजेक्शन दिलं आणि ज्यावेळी मी आलो, आपण जिथे स्थान होतं आपल्याला राहण्याचं, तिथे येईपर्यंत माझं सर्व पेन निघून गेलं होतं. मी दादांना पण सांगितलं, दादा माझं सर्व पेन निघून गेलं आहे, मी आता व्यवस्थित आहे. तरी ते म्हणाले, नाही बाळा, तू आता सकाळी आपण बघू काय ते, मग सकाळी ठरवू काय करायचं ते. म्हटलं ठीक आहे. मी सकाळी व्यवस्थित झालो होतो औषधं वगैरे घेऊन. तरी दादाने सांगितलं, आता आजचा दिवस तू आराम कर टेम्पोमध्ये, उद्या बघू. म्हटलं ठीक आहे. मग मी शुक्रवारी मी दादांना सांगितलं, दादा मी शुक्रवारपासून पालखी घेणार. ते हसायला लागले. म्हटलं ठीक आहे, तू आता आराम कर आज आणि उद्या बघू काय ते. म्हटलं ठीक आहे. मग शुक्रवारी मी पालखी घेतली. पालखी घेतली नाही, पण मी ठरवलं मनामध्ये की मी भावांची तसबीरच घेणार. तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मी भावांची तसबीर घेतली आणि चालायला लागलो, माझ्या पायामध्ये काही वेदना जाणवत नव्हत्या. पण जशी मी भावांची तसबीर ठेवायचो, त्यावेळी पायामधील अचानक वेदना जाणवायच्या. मी कंटिन्यू 1 दिवस ती पालखी पूर्णपणे भाऊंना घेऊनच चाललो. म्हटलं जे काय होईल ते भाऊंबरोबरच होईल, जे काय मला होणार आहे ते भाऊंबरोबरच होणार. पण भाऊंनी माझ्याकडून ते करवून घेतलं. मला काही वेदना झाल्या नाहीत तसबीर घेताना. आता मी व्यवस्थित आहे, पालखी घेतो आहे. आजही पालखी घेतली मी. आणि ही जी काही कृपा आहे, माझ्या सांगायचं झालं तर परिवारामध्ये पण माझ्या खूप काही अडचणी होत्या, या सद्गुरूंनीच माझ्या दूर केलेल्या आहेत. आणि अशीच कृपादृष्टी आमच्या परिवारामध्ये राहू दे, सर्व शिष्यांवरती राहू दे, ही आशा. श्री गुरुदेव दत्त भाऊ महाराज की जय. पहिले 2 दिवस मला म्हणजे सवय नाही मला चालायची एवढ्या लांब. तर पहिले 2 दिवस म्हणजे चालायचो मी माझ्या पद्धतीने चालायचो मी. नंतर 3ऱ्या दिवशीपासून हरेश दादा बरोबर पालखीबरोबरच राहायचं. मी त्या पालखीच्या स्पीडनेच चालायचो. मग काहीच नाही त्रास व्हायचा मला. एवढं कधीच मी चाललो नव्हतो. तर आता म्हणजे आता काही वाटत नाही मला चालायला. भाऊ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री भाऊ महाराज की जय. आज या पालखीत सहभाग होण्याचा मला भाग्यच मिळालं आहे. मुंबईत इतके 15 किलोमीटर मी कधीच चाललो नाही आहे. पण हे जे पालखी घेऊन आम्ही पालखीबरोबर चाललो आहे, तोच एक माझ्यासाठी खूप अनुभव आहे. भाऊ महाराज की जय. पालखीचा एवढा अनुभव आहे मला, कारण की मी पालखीला 21 दिवस होतो. गाडी पण दिलेली मी 21 दिवस. पण माझ्या आईचा 25 तारखेला देवास झाला, तर मी गाडीचा कॅन्सल पण केलेला. मी बोलो आम्हाला लागणार गाडी म्हणून. पण भाऊंच्या कृपेने मला ते कसं वाईटच वाटत होतं. पण मी बोललो गाडी अशी कशी कॅन्सल करणार, आता आपण दिलेली आहे गाडी. तर मी नंदनदादांना विचारलं, बोललो मी पालखीला यायला आलो तर चालेल काय. 12वा आमचा 5 तारखेला झाला 12वा. तर बोलले नंदनदादा बोला पालखीला यायला काय नाही, फक्त तू पूजा नाही करू शकत, पण तू पालखीला हात लावू शकतो. म्हणजे काकांना पण हे केलेलं, काकांनी पण बोलले तू येऊ शकतो. माझी इच्छा होती यायची, पण सद्गुरूच्या कृपेने भाऊंच्या कृपेने ती इच्छा पूर्ण झाली. भले मी म्हणजे दुसरा टप्पा पार केला, ही सद्गुरूंचीच कृपा. मला कसलाच त्रास नाही झाला, पण अनुभव पुष्कळ आले. कारण की माझ्या आईला सद्गुरू भाऊंनीच वाचवलेलं आहे. 1997 साली आईला हॅटेक आलेला. हॅटेकमुळे आता 2025पर्यंत भाऊंनी तिला जगवला. 2026 जानेवारीला तिचा देहांत झाला. पण मला एवढा अनुभव आहे तर सद्गुरूंच्या कृपेने आमच्या घराण्यांचं व्यवस्थित चालू आहे. आणि भाऊंचा सदैव आमच्या पाठीशी हात लावा हीच चरणी प्रार्थना. गुरुदेव दत्त. बघा, 2ऱ्या टप्प्यातलं सर्व पोईंचे अभिनंदन. कारण त्यांनी म्हणजे योग्य रीतीने सर्व त्यांची जबाबदाऱ्या त्यांनीच पार पाडल्या आहेत. म्हणजे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले, कशी शक्ती असते आणि म्हणजे सद्गुरू कसे त्यांना पाठबळ देतात. हा सद्गुरूवरती असलेला विश्वासच त्याला म्हणजे कारणीभूत असतो. म्हणून सर्वांनी
असंच सद्गुरूंवरती विश्वास ठेवावा, सर्व काही व्यवस्थितच होईल. श्री गुरुदेव दत्त.